नमस्कार मंडळी. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये 6 ते 10 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक अशी गर्दी लोटलेली होती. 2-2 तास रांगेत उभं राहून एक रांगोळी प्रदर्शन बघण्यासाठी ही मंडळी का जमली आहेत, असं या प्रदर्शनामध्ये नेमकं आहे तरी काय, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मी या कलादालनात खूप वेळा यापूर्वी आलोय, पण इतकं सुंदर माहोल, इतका म्हणजे बदल मला आश्चर्य वाटलं की मी खरंच बालगंधर्व कलादालनात आलोय का. इतकं सुंदर एका मंदिराचा माहोल इथे तयार झालेला दिसला. तिरंग कला दर्पण या विद्यार्थ्यांनी इतकी उत्कृष्ट रांगोळी काढली की रांगोळीच्या प्रदर्शनाला एवढी गर्दी माझ्या या 60 वर्षाच्या ह्याच्यात मी पहिल्यांदाच बघतो. कारण एवढी गर्दी आधी इतकी उत्कृष्ट काढलेली आहे की काहीतरी भगवंताचा चमत्कार म्हणा असं या ठिकाणी की या रांगोळीच्या अवतीभवती उंदीर फिरून गेला, पण रांगोळीला कुठेही टच केलं नाही, याचं आश्चर्य वाटतं मला. तर मंडळी, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत हर हर महादेव या रांगोळी प्रदर्शनातील सर्वच्या सर्व रांगोळ्या सुद्धा. आतमध्ये आल्या आल्या तुम्हाला दर्शन घडणार आहे एक अत्यंत सुंदर अशा शिवलिंगाचं. फक्त रसिक प्रेक्षक वर्गच नाही तर आजूबाजूच्या अनेक शाळांनी सुद्धा या प्रदर्शनाला हजेरी लावलेली होती. मग असं नेमकं काय आहे या प्रदर्शनामध्ये ते आपण जाणून घेऊया. शिवपुराणावर आणि ज्योतिर्लिंगावर आधारित अनेक प्रसंग रांगोळीच्या माध्यमातून या ठिकाणी 100 कलावंतांनी चितारलेले होते, शिवाय कथाही सांगितलेल्या होत्या. या प्रदर्शनामध्ये 12ही ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींचं दर्शन रसिक प्रेक्षकांना घेता आलं. अनेकांच्या प्रतिक्रियाच अशा होत्या की एकाच छताखाली आम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडलं. काही संशोधनात्मक रांगोळ्या आपण पाहूया. 2 in 1 रांगोळी ही एका बाजूने पाहिले तर वीरभद्र दिसतील आणि दुसऱ्या बाजूने जाऊन पाहिल्यानंतर तर तुम्हाला महाबली हनुमानांचं दर्शन घडणार आहे. तसेच पाण्याच्या खाली काळभैरवाची प्रतिकृती रांगोळीतून रेखाटलेली होती. पाण्याच्या मधोमध कार्तिक स्वामी की खालीही पाणी आणि वरही पाणी आहे. पाण्याच्या वर अशोक सुंदरी. तसेच एक हलती रांगोळी की छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. तसेच एक प्रतिबिंब रांगोळी की ज्या प्रतिबिंब रांगोळीमध्ये पाईपमध्ये रिफ्लेक्शन दिसते आहे. एक 3D गॉगल घालून पाहायची रांगोळी या ठिकाणी होती. तसेच आता शिव उत्पत्ती, ब्रह्मा आणि विष्णूजी यांच्यातील श्रेष्ठत्ववाद, सप्तर्षींना विद्यादान, सतीवियोगाचं हे अप्रतिम चित्र, कामदेवाला भस्म केले, शिवपार्वती विवाह सोहळा, त्यानंतर कार्तिक स्वामींचा जन्म आणि तारकासूर वध, तसेच त्रिपुरासूर वध, समुद्र मंथनातून निर्माण झालेले विषप्राशन केले, भस्मासूर वध, श्री गणेश जन्म, तसेच गंगा मातेचं भूतलावर अवतरण, रावणाचं गर्भहरण, अर्जुनाला पाशुपतास्त्र दिले. अनेक शिवपुराणावर आधारित रांगोळ्या तर होत्याच, शिवाय 12ही ज्योतिर्लिंगांच्या कथा रांगोळीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रगटल्या होत्या. या रांगोळीच्या सर्व कथा आणि फोटो तुम्हाला PDF च्या माध्यमातून लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेतच. शिवाय तुम्ही YouTube जर वापरत असाल तर अक्षय शहापूरकर ऑफिशियल या चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या PDF ची एक लिंक पाहायला मिळणार आहे. ती लिंक तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता आणि सर्व फोटोही पाहू शकता. तुम्हाला जर हे प्रदर्शन आवडले असेल तर सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. आमचे मित्र अक्षय शहापूरकर यांनी जे रांगोळीचं प्रदर्शन भरवलेलं आहे, ह्यास अगदी आमच्या धर्मरक्षक संभाजी महाराज टीम आणि सरसेनापती टीम कडनं अगदी मनापासून शुभेच्छा. परमेश्वराला खाली येता येत नसतं, पण आपल्या कामामुळं स्वतः परमेश्वर सरांच्या धक्के आला असं मला वाटतं. कारण जी मुलं घडवली त्यात माझी मुलगी सुद्धा आहे. माझ्या मुलीला अजिबात रांगोळीचं काही येत नव्हतं, आर्ट तिला काही माहीत नव्हतं, पण सरांनी तिला घडवली आणि आज चांगली रांगोळी ती काढते. एक दरवर्षी वेगळ्या मुलांना संधी दिली जाते, त्यामुळे या मुलांना एक वेगळं व्यासपीठ मिळतं आणि एक कलाकार घडवायची कार्यशाळा सरांनी उभी केली आणि त्यांना त्यामुळे एक संतोष प्राप्त झाला असं मी म्हणेन. रांगोळी करताना सर्व कलाकार तन मन धन येऊन एकत्र येऊन 2-3 दिवस आपलं सर्व घर संसार सोडून या कलेसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. अतिशय सुरेख, अप्रतिम, अख्खं विश्वच शिवमय झाले अशी या ठिकाणी म्हणायची भावना निर्माण होते. It's very impressive art. I've never seen something like it, and I'm really so impressed by the beauty and the effort that went into it, and I really love looking at it.
दरवर्षी वेगवेगळी थीम ते आयोजित करतात. यावर्षी हर हर महादेव महादेवाची थीम केलेली आहे त्यांनी. एकदा तुम्ही याची देही याचा डोळा पहा, मग तुमच्या लक्षात येईल. मी सांगणं पेक्षा हे अनुभूती घेण्याचा भाग आहे. तुम्ही आमचे मित्र अक्षय शापूरकर यांना खरोखरीच जितके धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. कारण त्यांनी ही जी काही टीम त्यांची आहे, सगळे कलाकार मंडळी जी आहेत, त्यांनी एवढी अहोरात्र मेहनत घेऊन म्हणजे 32 तास एका जागेवर बसून ह्या रांगोळीचं रेखाटन केले गेलेले, ते पाहिल्यानंतर खरोखरीच ते मनाला भावतं आणि काही काही ठिकाणी तर अक्षरशः अंगावर शहारे येतात.